नमस्कार. युवा दर्पण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी बी. धीरज कुमार, सहाय्यक पोलीस अधीक्षक माजलगाव यांना माहिती मिळाली होती की बीड शहरातील अंबिकानगर चौकामध्ये कुंटणखाना चालू आहे. यावरून त्यांच्याकडून एक विशेष पथक तयार करण्यात आलं आणि या विशेष पथकामार्फत आज सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास शाहूनगर अंबिका चौक येथे छापा मारला असता महिला नामे सोजरबाई होनाजी खंडागळे हिच्या घरामध्ये अतिशय योजनाबद्धरित्या कुंटणखाना चालू असलेला आढळून आला. यासाठी एक बनावट ग्राहक तयार करण्यात आले होते आणि बनावट ग्राहकाकडून यातील सोजरबाई होनाजी खंडागळे हिने कुंटणखाना चालविण्यासाठी पैसे स्वीकारताच यातील पोलीस पथकाने छापा मारला आणि आंटीसह 2 ग्राहकांना रंगेहात सर्वांना पकडले. सदरील छापा मारून एकूण 8 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. 8 पैकी 4 महिला या पश्चिम बंगाल राज्यातील असून 1 महिला झारखंडची आहे. तसेच 1 महिला बीड, तसेच 1 महिला ठाणे, 1 महिला मुंबई येथून आणण्यात आल्या होत्या. यातील सोजरबाई होनाजी खंडागळे हिला अटक करण्यात आलेली आहे आणि या पाठीमागे इतरही आरोपी असल्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे. सदर ठिकाणाहून रोख रक्कम 25,600 रुपये सह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पीडितांची सुटका केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांनी अतिशय नियोजनबद्धरित्या पार पाडली. सदर पोलीस पथकामध्ये शीतलकुमार बल्लाळ, पोलीस निरीक्षक बीड शहर, के. बी. माखने, पोलीस उपनिरीक्षक माजलगाव शहर, माजलगाव उपविभागीय कार्यालयाचे अतिशकुमार देशमुख, अशोक नामदास ढगे मॅडम, संतराम थापडे, तुकाराम कांतोडे, गणेश नवले, तसेच बीड शहरचे सय्यद अशफाक, जयसिंग वायकर, मनोज परजने आदींचा सहभाग होता.